अजित पवारांचे आणि माझे कौटुंबिक संबंध खूप मला ते रिस्पेक्ट द्यायचे. दर वाढदिवसाला फोन, माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी. परंतु तुम्ही पण त्यांना घड्याळ दिलं होतं एकदा. हां, मी घड्याळ नव्हता दिला, मोबाईल दिला होता. हां. सिद्धिविनायक त्यांचा अरे हां. वाढदिवसाच्या हं. दिवशी नेमकं वाढदिवसाच्या 1 दिवस अगोदर सिद्धिविनायकमध्ये सिद्धिविनायकाला अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव होता आणि मी सिद्धिविनायकाचा भक्त. त्या दिवशी मी मंदिरात गेल्यानंतर तिकडे तो लिलाव चालू होता आणि मला एकाने सांगितलं, "अरे बाबा, लिलाव चालू आहे, तुम्हाला काय घ्यायचं आहे काय?" बोललो, "मी काय त्या ठिकाणावरनं घेणार." म्हणे, "दादांचा वाढदिवस आहे, तर दादांना भेट द्यायला कुठली वस्तू घ्यायची असेल तर घ्या." तो एक फोन खूप चांगला आला आहे आणि फोनमध्ये ते कॉम्पिटिशन वगैरे झाली. म्हणजे काय, त्या फोनची किंमत काय 70-80 हजार असेल जास्तीत जास्त. हं. पण तो फोन त्यावेळेस मला जवळ-जवळ 10,80,000 वगैरे मला घ्यावा लागला. कारण जिद्द आहे. हं. घ्यायचं म्हटल्यानंतर दादांना द्यायचंय. घ्यायचं आणि दादांना द्यायचं आहे आणि फोन एकदम चांगला. म्हणजे ते डायमंड ह्याचे जे लावले होते, अमेरिकन डायमंड वगैरे, हं. खूप सुंदर फोन होता आणि बोललो घ्यायचा. हं. आणि शेवटी काय, जे पैसे जाणार ते सिद्धिविनायकाच्या चरणी जाणार. त्याच्याच हो. आशीर्वादानं हे आपण कमावलेलं आहे सगळं. त्यामुळे ते कॉम्पिटिशनमध्ये एकदा एका गुजराती व्यापाऱ्याबरोबर कॉम्पिटिशन झालं आणि तो हं. मी 10,80,000 घेतला. शेवटी आम्हाला त्या गुजराती व्यापाऱ्याला काही माझ्या कार्यकर्त्यांना सांगावं लागलं, की बाबा आता बोली तू बंद कर म्हणून. आणि तो मी मोबाईल घेतला आणि अजितदादांना तो गिफ्ट केला.